हॅलो स्टुडंट्स, बेसिक सायन्स फिजिक्समध्ये मी डॉक्टर एस पी पाटील मॅडम. आज आपण या व्हिडिओमध्ये सेमीकंडक्टर फिजिक्समधील क्लासिफिकेशन ऑफ सेमीकंडक्टर याविषयी माहिती पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये ज्या पॉईंट्सवरती आपण चर्चा करणार आहोत ते पॉईंट्स आहेत इंट्रोडक्शन, इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर, डेफिनेशन अँड एक्झाम्पल्स, ॲटॉमिक स्ट्रक्चर ऑफ इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर अँड इम्पॉर्टंट पॉइंट्स ऑफ इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर. सो पहिल्यांदा आपण इंट्रोडक्शन म्हणजेच प्रस्तावना पाहणार आहोत. त्यामध्ये द मटेरियल हॅविंग कंडक्टिव्हिटी लेस दॅन दॅट ऑफ कंडक्टर अँड मोर दॅन दॅट ऑफ इन्सुलेटर इज कॉल्ड ॲज सेमीकंडक्टर. लास्ट लेक्चरमध्ये आपण सेमीकंडक्टरबद्दल माहिती पाहिलेली आहे. आज आपण परत इथं त्याची डेफिनेशन बघणार आहोत. The material having conductivity less than that of conductor and more than that of insulator is called as semiconductor. याचा अर्थ असा आहे अशी मटेरियल्स की ज्याची वाहकता कंडक्टरपेक्षा कमी आणि इन्सुलेटरपेक्षा जास्त आहे त्या मटेरियल्सना आपण सेमीकंडक्टर म्हणजेच अर्धसंवाहक असं म्हणतो. So there are two types of semiconductor. First intrinsic semiconductor and second extrinsic semiconductor. सो सेमीकंडक्टरचे दोन प्रकार पडतात. पहिला आहे तो इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर आणि दुसरा आहे तो एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर. नेक्स्ट पॉईंट आहे आपला इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर. त्याची डेफिनेशन आणि एक्झाम्पल्स अशी आहेत. दी सेमीकंडक्टर इन देअर प्युरेस्ट पॉसिबल फॉर्म इज कॉल्ड ॲज इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर, और इन शॉर्ट वी कॅन से दॅट सेमीकंडक्टर इन इट्स प्युरेस्ट फॉर्म. याचा अर्थ असा आहे सेमीकंडक्टर जर प्युअर फॉर्ममध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर म्हणतो. म्हणजे सेमीकंडक्टरचा प्युरेस्ट फॉर्म म्हणजेच इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर. त्याची उदाहरणं अशी आहेत सिलिकॉन आणि जर्मॅनियम. म्हणजे हे दोन्ही जे आहेत धातू ते काय आहेत तुमचे प्युरेस्ट फॉर्ममध्ये आहेत, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर असं म्हणतो. नेक्स्ट पॉईंट आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर ऑफ इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर. म्हणजे अणूची रचना. इंट्रेन्सिक सेमीकंडक्टरमधील अणूंची रचना कशी असते हे आपण बघणार आहोत. सो आपल्याला इथे दिसून येईल ॲन इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर हॅज 4 इलेक्ट्रॉन इन दी आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ इट्स ॲटम. म्हणजे इंट्रेन्सिक सेमीकंडक्टरमध्ये जे काही मटेरियल्स आहेत किंवा जे काही ॲटम्स आहेत त्यांच्या आउटरमोस्ट सेलमध्ये नेहमी 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात. आपण जर सिलिकॉन घेतला तर त्याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि जर आपण जर्मॅनियम घेतला तर त्याच्याही आउटरमोस्ट सेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. हे सिंगल ॲटमसाठी झालं. जर आपण ॲटमची सिरीज घेतली, एक मटेरियल कन्सिडर केले तर तिथं काय असतात, नंबर ऑफ ॲटम्स असतात. आपण प्युअर फॉर्म घेतला इंट्रेन्सिक सेमीकंडक्टरचा, त्यामध्ये सिलिकॉन ॲटम घेतला तर त्याच्या सराउंडिंगला आपल्याला 4 इलेक्ट्रॉन्स दिसतात. म्हणजे प्रत्येक सिलिकॉन ॲटमच्या सराउंडिंगला काय असणार आहे, 4 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. इथे जो आहे तो हा दुसऱ्या सिलिकॉनशी काय करतो, बॉन्डिंग करतो. त्यामुळे टोटल हे त्याचे 4 इलेक्ट्रॉन्स झाले. A covalent bond consists of 2 electrons, one from each adjacent atom. Both electrons are shared by 2 atoms. याचा अर्थ असा आहे की सिलिकॉनचे हे जे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करतात, ॲडजेसंट सिलिकॉनच्या इलेक्ट्रॉन्सची शेअरिंग करतात. त्यालाच आपण काय म्हणतो, कोवॅलंट बॉन्ड असं म्हणतो. म्हणजे कोवॅलंट बॉन्ड फॉर्म होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते आणि ते 2 इलेक्ट्रॉन ॲडजेसंट ॲटमचे असायला हवेत. म्हणजे इथला जर आपण सिलिकॉनचा हा इलेक्ट्रॉन घेतला तर त्याच्या ॲडजेसंट दुसरा जो सिलिकॉन आहे त्याच्या एका इलेक्ट्रॉनशी तो काय करतो, शेअरिंग करतो, म्हणजेच बॉन्डिंग क्रिएट करतो. म्हणजे सिलिकॉनचे 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन दुसऱ्या 4 सिलिकॉनच्या ॲटमशी काय करतात, बॉन्डिंग क्रिएट करतात. त्यालाच आपण काय म्हणतो, कोवॅलंट बॉन्ड असं म्हणतो. नेक्स्ट पॉईंट आहे आपला इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर. म्हणजे ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते आपण इथे बघतोय. ॲट ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर ऑल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर टाईटली बाउंड टू दी पॅरेंट ॲटम. Thus, there is no free electron available for electrical conduction. याचा अर्थ असा आहे की 0 टेम्परेचरला हे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत आउटरमोस्ट सेलमधले ते न्यूक्लियसशी काय असतात, स्ट्रॉंगली बॉन्ड असतात. म्हणजे ते तिथं हालचाल करू शकत नाही.
हे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते कंडक्शनमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाहीत, म्हणजे आपले इलेक्ट्रॉन्स दुसऱ्याला देऊ शकत नाहीत किंवा दुसऱ्यांचे घेऊ शकत नाहीत. ते ज्या पोझिशनला आहे तिथे ते काय असतात, स्टेबल असतात त्या टेम्परेचरला. The intrinsic semiconductors are insulators or very poor conductors at room temperature. If temperature increases, conductivity increases. याचा अर्थ असा आहे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर हे खराब कंडक्टर म्हणून ओळखले जातात किंवा त्याला इन्सुलेटरसुद्धा म्हटलं जातं, म्हणजेच विद्युत रोधकही म्हटलं जातं. कधी, ज्यावेळी रूम टेम्परेचर असेल त्यावेळी. जर आपण टेम्परेचर वाढवलं तर त्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन प्रोड्यूस होतात आणि कंडक्टिव्हिटी काय होते, इन्क्रीज होत जाते. म्हणजे तापमान वाढवलं की त्याची वाहकतासुद्धा काय होते, वाढत जाते. आता इथे आपल्याला आकृतीमध्ये दिसून येते की इथे आपण इन्सुलेटर वापरलेला आहे, पण ज्यावेळी इन्सुलेटर वापरतो त्यावेळी यामधून कुठलाही करंट फ्लो होत नाही किंवा कुठलंही इलेक्ट्रॉन्स फ्लो होत नाहीत. पण ज्यावेळी आपण ह्याला टेम्परेचर देऊ त्यावेळी काय होतं, ह्या मटेरियलमधून इलेक्ट्रॉन्स फ्लो व्हायला चालू होतात. When electrons moves away from broken covalent band, a vacancy produced. This vacancy is called as hole. याचा अर्थ असा आहे, इथं तुम्हाला सिलिकॉनचं स्ट्रक्चर दिसते. आपण त्याला जर हीट प्रोव्हाइड केली तर इथला बॉन्डिंग काय होतं, ब्रेक होतं. बॉन्ड ब्रेक झाल्यामुळं इथला इलेक्ट्रॉन काय होतो, फ्री होतो आणि इथे पाठीमागं वॅकन्सी प्रोड्यूस करतो. ती वॅकन्सी म्हणजेच काय असतं तर होल असतं. It is taken as a positive charge whenever free electron is generated, a hole is created simultaneously. म्हणजेच ही जी वॅकन्सी आहे याच्यावरती नेहमी धनभार असतो आणि ज्यावेळी वॅकन्सी प्रोड्यूस होते सायमल्टेनियसली, म्हणजे त्याच्याच समांतरीनं काय होतात, हो, इलेक्ट्रॉन्स जंप करतात. म्हणजे इलेक्ट्रॉन जंप केल्या केल्या पाठीमागे काय होते, वॅकन्सी प्रोड्यूस होते. म्हणजे जेवढ्या इलेक्ट्रॉन्सनी जंप केले तेवढ्या वॅकन्सी काय होतात, प्रोड्यूस होतात. ह्या आकृतीमध्ये आपल्याला दिसून येते इथं जे आहेत ते फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. इथं फ्री दिसतोय, इकडे फ्री दिसतोय, इकडे फ्री दिसतोय. म्हणजे जेवढे मॅक्झिमम नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स जंप होतील तेवढ्याच काय होतात, वॅकन्सी म्हणजेच होल प्रोड्यूस होतात. इथं आकृतीमध्ये आपल्याला होलसुद्धा दिसून येतात. The amount of energy required to break a covalent bond of germanium is 0.72 electron volt and for silicon it is 1.12 electron volt. याचा अर्थ असा आहे की एखादा कोवॅलंट बॉन्ड हा ब्रेक करण्यासाठी जी जास्तीत जास्त एनर्जी लागते ती जर्मॅनियमसाठी 0.72 इलेक्ट्रॉन व्होल्ट लागते आणि सिलिकॉनसाठी 1.12 इलेक्ट्रॉन व्होल्ट लागते. समरी, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये इंट्रोडक्शन, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, डेफिनेशन अँड एक्झाम्पल्स बघितली. तसंच ॲटॉमिक स्ट्रक्चर अँड इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरही बघितलेलं आहे. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरबद्दल माहिती घेणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.